धुळ्यात कबड्डी उत्साह दिन मोठ्या उत्साहात साजरा। माजी आमदार राजवर्धन कदम-बांडेंच्या उपस्थितीत खेळाडूंचा सन्मान। कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने 15 जुलै रोजी श्रीकृष्ण लॉन्स येथे कबड्डी उत्साह दिन आणि संलग्न मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार सभा अत्यंत उत्साहात पार पडली। महाराष्ट्रातील कबड्डीला सातासमुद्रापार नेणाऱ्या बुवा साळवी यांच्या अद्वितीय कार्याचा गौरव म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या विशेष सोहळ्याला धुळ्याचे माजी आमदार तथा असोसिएशनचे मार्गदर्शक राजवर्धन कदम-बांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। याप्रसंगी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रवी देसरडा, सचिव मुजफ्फर अली सय्यद आणि खजिनदार मनोहर चौधरी व आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल शिवनेरी व ग्रामीण क्रीडा मंडळाचे पदाधिकारी सत्यजित पाटील, आकाश शिंदे, प्रो कबड्डीपटू महेंद्र राजपूत यांच्यासह नव्याने अखिल भारतीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले धुळ्याचे सुपुत्र अभय सोनार व दिलीप सोळंकी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। दरवर्षी हा दिवस असाच उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करत या कार्यक्रमाने स्थानिक क्रीडा वर्तुळात नवचैतन्य निर्माण केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। 2026 आजचा दिवस म्हणजे कबड्डी दिवस। कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा आजचा हा जन्मदिवस। बुवा साळवी यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी महाराष्ट्रात झाला। बुवा साळवींनी महाराष्ट्रातल्या कबड्डीपासून सर्व कबड्डीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू यांना एकत्र करून कबड्डी हा खेळ 7 समुद्र पार नेण्यास बुवा साळवी यांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून त्यांना महर्षी पदवी भारताने बहाल केलेली आहे। अशा कबड्डी महर्षी यांचा आजचा हा कबड्डी उत्साह दिन म्हणून धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या तर्फे आयोजित करण्यात आला। आजच्या या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक बाबासाहेब राजवर्धनजी कदम-बांडे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट रवीजी देसरडा, धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मुजफ्फर अली सय्यद सर, खजिनदार मनोहर नाना चौधरी सर, धुळे शिवनेरी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सत्यजित पाटील, आपले आकाश शिंदे, ग्रामीण क्रीडा मंडळ नरडाण्याचे सत्यजित पाटील, महेंद्र राजपूत प्रो कबड्डी खेळाडू आणि या ठिकाणी अखिल भारतीय पंच म्हणून जे पंच परीक्षा पास झाले असे धुळे जिल्ह्याचे 2 पंच, एक अभय सोनार आणि दिलीप सोळंकी, हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते। या सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला, म्हणून मी धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने अशा पद्धतीचे कार्यक्रम दरवर्षी कबड्डी दिनाच्या दिवशी उत्साहात साजरा करावे असे मी कबड्डी असोसिएशनला विनंती करत आहे।